मित्रांनो, माझ्या स्क्रीनवरचा हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूट इथला आहे. काल इथं शिवजयंतीचा कार्यक्रम सुरू होता आणि कार्यक्रम सुरू असतानाच महाराजांची आरती जेव्हा सुरू होती तेव्हाचा हा संपूर्ण प्रसंग आहे. आरती सुरू आहे, सगळे विद्यार्थी किंवा सगळे शिक्षकवृंद टाळ्या वाजवत आहे. कुणाच्याही पायात चप्पल किंवा बूट नाही. पण या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मध्ये बसलेला एक व्यक्ती दिसत असेल, जो एका खुर्चीवर बसलाय, ज्याच्या पायात काळ्या रंगाचा बूट आहे आणि त्यानं आपला एक पाय दुसऱ्या पायावर टाकून बसलाय. खरं तर या व्यक्तीला बघितल्यावर, कारण महाराजांची आरती सुरू आहे आणि हा व्यक्ती एकदम बेफिकीरपणे बसलाय, तुम्हाला असंच वाटत असेल एकतर हा व्यक्ती अपंग आहे किंवा हा व्यक्ती खूप अडाणी आहे किंवा याला महाराजाबद्दल काहीही माहीत नाही. पण दुर्भाग्याची गोष्ट, हा व्यक्ती तिथं असलेल्या लोकांपैकी सगळ्यात जास्त शिकलेला व्यक्ती आहे. हा व्यक्ती दुसरा कोणी नसून त्या महाविद्यालयाचा प्राचार्य प्रिन्सिपल आहे, ज्यांचं नाव डॉक्टर वेदा विवेक असं आहे. खरं तर मला खूप वाईट वाटतं की जे महापुरुष ज्यांनी आपल्याला इतकं सगळं दिलं, आज त्यांच्यासाठी आपण जयंतीच्या दिवशी आरतीसाठी 5 मिनटं उभं राहू शकत नाही आणि टाळी वाजू शकत नाही आणि पायातला बूट काढू शकत नाही. हे दुर्भाग्य आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे एक नाव नाही, तो एक विचार आहे, ती एक ऊर्जा आहे आणि ती आपल्या सगळ्यांना मिळणारी एक प्रेरणा आहे. खरं तर या डॉक्टर वेदा विवेक यांचा अपमान करण्याची माझी कुठलीही इच्छा नाही. पण एक युवक म्हणून माझी अशी इच्छा आहे की कमीत कमी वडीलधाऱ्या प्रत्येक माणसानं आमच्या महापुरुषांची जाती धर्माच्या पलीकडं जाऊन त्यांचा आदर करावा, त्यांचा मान सन्मान करावा. कारण जर वडीलधाऱ्या लोकांनी आमच्या महापुरुषांना जपलं तरच त्यांना पाहून पुढच्या पिढ्या त्यांना जपतील आणि महाराष्ट्राची जी काही आपली संस्कृती आहे ती संस्कृती जपण्यास आपल्या सगळ्यांना मदत होईल. त्यामुळे हे काही डॉक्टर वेदा विवेक आहेत, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण या संपूर्ण प्रकरणावर माफी मागावी आणि भविष्यात आपल्याकडून अशा प्रकारचं कृत्य होणार नाही याची ग्वाही सर्व लोकांना द्यावी. आणि माझी सर्व तरुणांनाही हात जोडून विनंती आहे, जेव्हाही तुमच्या डोळ्यासमोर अशा प्रकारचं कुठलंही प्रकरण घडतं तेव्हा चुकीच्या गोष्टींना त्याच जागेवर विरोध करा. कारण या महाराष्ट्रात सगळी सर्वोच्च स्थानी आपले महापुरुष किंवा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांचा अपमान कधीही सहन केला जाऊ शकत नाही. त्यामुळे या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? एवढा उच्च शिक्षित व्यक्ती जेव्हा महाराजांच्या आरतीत उभं राहू शकत नाही 5 मिनटं, या संपूर्ण विषयावर जे काही तुम्हाला वाटत असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.